खेळाडूंना सेंटर पॉट आहे की नाही ते. एखादा चेंडू जर सेंटरला आदळला तर नक्कीच दुखापत होऊ शकते, याची आपण दक्षता घ्यायची. पंच नक्कीच सारसा संघ मात्र खूप वेळ घेतो, खूप उशिरा करतो मैदानामध्ये. त्यांचा तिसरा सामना होता परंतु वेळेवर उपस्थित झालेला नाहीये. 12 प्रतिनिधी यायचा आहे वैजनाथ संघाचा आहे. पॉवर प्ले षटक प्रगतीपत्र चालू असताना मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. वरसई वैजनाथ ह्या संघाकडून गोलंदाज रोहित, बॅट्समन गोलंदाज रोहित, मच्छिंद्र आणि आदित्य अशी जोडी पाहतो आपण सावरी संघाकडून मैदानामध्ये. ओपनिंग जोडी मच्छिंद्र आणि आदित्य. मेन पंचांच्या भूमिकेने पाहतो आपण स्वतः आयोजक जगदीश यांना. लेग स्कोर पंच मात्र संजय. एक जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळते ह्या मैदानावरती. खूप सारी मेहनत मात्र घेतली आयोजकांनी हे मैदान बनवण्यासाठी. इथे पाहतो आपण रोहित गोलंदाजी मार्गावरती. सामोरे फलंदाज आहे ते मात्र सावरी संघाकडून कोण मच्छिंदर. पाहूया पहिला चेंडूची फेकी करून मात्र रोहित स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका. त्या दिशेने मात्र पॉवर प्लेचं जे षटक आहे त्याचा फायदा मिळतो फलंदाजाला आणि 2 धावा तर अडवतोय, आपल्या चौकार अडवतोय हा क्षेत्ररक्षक. धावा किती पंच? 3 का? 3 ना. 3 धावाने मात्र श्री गणेश खेळला जातो. सावरी संघाची धावसंख्या 3 वधारते. चांगला फटका होता ऑफसाईड दिशेला मात्र. पाहायला गेलं तर थोडासा लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईकला येतो मात्र थोडेसे नक्की गोलंदाजीची डोकेदुखी पाहायला मिळते. ते क्षेत्ररक्षकांना मात्र फेर बदल करावा लागतोय, थोडंसं परिवर्तन करावं लागतं. ते मात्र क्षेत्ररक्षण मध्ये आदित्य मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहतो आपण. लेफ्ट हँड फलंदाज. फुलटो आज चेंडू आणि पाहूया आज ते क्षेत्ररक्षक मात्र खराब पाहायला मिळते. दुसरी धावांचा प्रयत्न होणार का? आणि झालाय आणि सक्सेसफुल 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावाच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतो. धापलकावरती मात्र बिनबाद 5 अंकावरती. तर मात्र हा चेंडू जर एसटीच्या हातातून सुटला असता तर नक्कीच हा चौकार मिळाला असता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक चोरटी धाव मात्र मिळते. 1 धाव ऍड करायचे. आणि क्रॉस बॉल लाईन खेळला फटका. चेंडू बॉल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा पहिला चौकार येतोय सावरली संघासाठी. धावसंख्या 4 ने वधारते.
सारसे आले का? नक्कीच खूप उशीर केला सारसे संघ आपण. इथे एक चांगला फटका पाहायला मिळाला, मात्र मच्छिंद्र यांच्या बॅटमधून चौकारलाय. धावसंख्या पाहतो दापलकरती ती मात्र बिनबाद 10 अंकावरती. हा चांगला फटका आहे, पण तेवढं सत्रक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळतं इथं. मात्र नक्कीच धाव मात्र इथं कम्प्लीट केली गेली. 1 धाव मिळेल. 11 धावा दापलकरती लागल्यात. पहिले षटक पॉवर प्लेचं प्रगतीपत्र चालू असताना पाहतोय आपण इथं ह्या दोन्ही संघामध्ये चांगलंसं क्रिकेट पाहायला मिळते. तमाम प्रेक्षक मात्र सामन्याचा आनंद घेत असताना ह्या मैदानावरती एक जबरदस्त गोल मैदान. प्रथमच हे मैदान बनवले ते मात्र सावकी संघाने, आणि हा मोठा फटका, परंतु फटका फसलाय. पाहूया ते झेल होणार का, परंतु क्षेत्ररक्षक पडतोय. नक्कीच थोडस पाय मात्र घसरला आणि क्षेत्ररक्षक मात्र खाली पडला, आणि त्याचा मात्र फायदा मात्र फलंदाजाला सावळी संघाला मिळतोय. पंचांचं षटक क्रमांक 1 संपुटात इशारा येतोय आम्हाला. धावसंख्या पाहतोय दापलकरती 13 धावा दापलकरती लागल्यात. 4 षटकांचा सामना पाहतो आपण इथं. पहिलं षटक मात्र इथं संपुष्टात आलंय. अद्यापर्यंत नक्कीच विकेट मात्र मिळालेलं नाही मात्र वैजनाथ संघाला. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक मात्र दुसरं घेऊन तो गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्गावरती पहिले षटक मात्र थोडंसं कुठेतरी महागडे ठरलंय ते मात्र रोहित या गोलंदाजाचं. तर ज्ञानेश्वर कशी गोलंदाजी करणार, अजून ओपनिंग जोडी मैदानामध्ये क्रीजमध्ये तैनात आहे. अजून दुखापत मात्र सावरी संघाला मात्र पत्करावली लागली नाही. अजून मात्र विकेट मिळाला नाही मात्र वैजनाथ संघाला. पाहूया ज्ञानेश्वर कशी गोलंदाजी करणार. सामोरे फलंदाज मच्छिंद्र, एक टायकर फलंदाज, ओपनिंग फलंदाज, आणि इथं खराब थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडंसं आउटफिट मात्र स्लो असल्या कारणाने मात्र इथं 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 अंकावरती. येत्या 31 तारखेपासून मात्र रायगड प्रीमियर लीग चालू असेल. काउंटरली या मैदानावरती जबरदस्त मैदान पर्व दुसरं असेल. एक चांगलंसं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी समाज जिल्ह्यातील एक रायगड प्रीमियर लीग. इथं पाहतो आपण एक चांगल्या चेंडूची फेकी होते ज्ञानेश्वरांच्या, आणि निर्धाव चेंडूची फेकी होते. धावसंख्या स्थिर ते म्हणतात ते फक्त आणि फक्त 17 अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही ओपनिंग फलंदाज मैदानी जोड तुम्हाला कुठेतरी फोडावं लागेल, आणि तो धावांचा डोंगर इथं पाहायला मिळेल. हा मात्र मोठा फटका, परंतु फटका फसलाय आणि पहिला आदरा बसतो तो मात्र मच्छिंद्र यांच्या स्वरूपामध्ये सावरली संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना करायचा आहे सावरली संघ. आपण मंगेश जाते मात्र 1 डाऊन साठी 3ऱ्या क्रमांकावरती मंगेश. जास्त वेळ घेऊ नका त्यांचा, आपण जास्त टीम मीटिंग नको. ओव्हर संपलेली नाही अजून.
इथं मात्र दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना काही षटकातले काही चेंडू शिल्लक पाहायला मिळतील आपल्याला. उर्वरित मला तर वाटतं की 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ह्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच धावसंख्येला मात्र आकार येईल. थोडीशी भर मात्र धावसंख्येमध्ये पाहायला मिळेल. हा चांगला चेंडू ज्ञानेश्वर यांचा मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी. 5वा चेंडू सुद्धा मात्र डॉट फेकी करतो. मात्र थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते मात्र ज्ञानेश्वर या गोलंदाजाकडून. पाहूया मंगेश मात्र 1 डाऊन साठी गेलेला फलंदाज, एक नवीन फलंदाज मैदानामध्ये. पुन्हा मात्र डॉट चेंडू षटक क्रमांक मात्र दुसरे संपुष्टात आले. धापलकरती धावा लागले तर मात्र 1-17. तिसरं षटक कर्णधार कोणाच्या हातात देईल रोहित. चला वेळ घेऊ नका जास्त आपण, कारण सेकंड राऊंड सुद्धा खेळवायचे. अजून एक शेवटचा सामना सुद्धा मात्र खेळवायचा आहे. अद्यापपर्यंत मात्र हा चौथा सामना मात्र पाहायला मिळाला असता, पण थोडंसं सारसे संघाने थोडं उशीर केला. त्या कारणाने मात्र इथं थोडंसं चौथा सामना होता तो तिसरा खेळवण्यात आलेला आहे. दरम्यान वळूया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवरती मात्र वैजनाथ संघाकडून तिसरा क्रमांक षटक हातवतो मात्र योगेश. चांगला चेंडू होता. पहिला चेंडू मात्र निर्धारफेकी करतो योगेश. चांगली सुरुवात पाहायला मिळते आता योगेश या गोलंदाजाकडून. वरसे या परिसरामधील मात्र वैजनाथ संघ. हा खराब चेंडू नक्कीच न घोषित युनिवर फेकला गेला इथं आणि पंचांनी मात्र न घोषित केला. फ्री हिट असेल. 1+2 धावा ॲड करायचे आहेत. स्कोरर 19 धावा दाखल आल्यात. फ्री हिट असेल. फ्री हिटला मात्र कुठेही मात्र झेल बाद नाही. त्रिफळा उडवला तरी मात्र बाद दिला जाईल नाही, फक्त धावचीत बाद दिला जाईल. ह्याचा फायदा मात्र मंगेश शाने घेणं गरजेचं असेल. एखादा मोठा फटका फ्री हिट जर आहे त्याचा फायदा मात्र घेणं गरजेचं. पाहूया मंगेश कशी फलंदाजी करेल ह्या चेंडूवरती. सामोरे गोलंदाज योगेश कशी गोलंदाजी करेल. खराब चेंडूफेकी करेल केल्यानंतर हा मात्र, परंतु फ्री हिट असल्या कारणाने इथे विकेट दिला जाणार नाही. इथे यष्टीरक्षकाला मात्र लक्षातच आलं नव्हतं की हा फ्री हिट आहे आणि इथे विकेट दिला जाणार नाही. धाव इथे मात्र निघाले असते. शाहरुख यांकडे मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण योगेशाला. इथं मात्र क्रॉस बॉल खेळा फटका. त्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण शाही चेंडू उचलणार तर मग थोडंसं पंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं. इथं 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र सहज इथं कंप्लीट केल्या गेल्या. धापलकर धावा लागल्यात 20, 21, 1-21 अशी धावसंख्या. तिसरे षटक मात्र प्रगतीपथावर मार्गस्थ असताना षटकातले काही चेंडू शिल्लक पाहतो आपण. हा मोठा फटका आहे, परंतु फटका फसला. पाहूया झेल होणार का. आणि हा क्षेत्ररक्षक मात्र दुसरा फलंदाज मात्र बाद करण्यात मात्र यशस्वी होतोय. मंगेश यांच्या पारीचा अंत होतोय. पाहूया चौथ्या क्रमांकावरती फलंदाज कोण. अविनाश मात्र चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये जातोय. पाहूया कशी फलंदाजी करणार अविनाश. थोडीशी ताकद लावली असती तर हा चेंडू मात्र सीमारेषे बाहेर गेला असता. मंगेश थोडी ताकद लावणे गरजेचं होतं.
इथं अविनाश पाहतो स्ट्राईकला फलंदाज. एक नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये योग्यच गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना हा मोठा फटकापर्यंत फटका पुन्हा फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक झेज करू शकत नाही, पोहोचू शकत नाही चेंडूपर्यंत. नाही तर चेंडू जमिनीला मात्र सहज आदळतो आणि 2 धावा मात्र सहज कंप्लीट. 2 धावा ना पंचा 2 ना 23 धापलकाते लागले. त्या 2 धावेच्या सहाय्याने धापलक पाहतो आपण. शेवटचा चेंडू अगदी तर शिल्लक योगेशा गोलंदाजाचा. हा मोठा फटका, परंतु उंची जास्त लांबी कमी. षटकार जाणार का? गेलाय. नक्कीच षटकार शेवटच्या चेंडूवरती आलाय. नक्कीच हा षटकारामुळे मात्र धावसंख्या मात्र 29 अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. मला तर वाटतं की 10ची सरासरी राखण्यात मात्र यशस्वी झालाय. तर मात्र 3 षटकामध्ये सावरली संघ. तरी 4थं षटक कोणाच्या हातात, शेवटचे षटक कोणाच्या हातात देणार कर्णधार रोहित वैजनाथ वरसेवर. विनंती करतो की पोंजे संघाचा कर्णधार आणि सारसे संघाचा कर्णधार आपण टॉचून करता या. आयोजक रोशन टॉचून करून घ्यायचा त्यांचा. आजच्या दिवसातला 3रा सामना जो होता तो मात्र आता शेवटचा 4था सामना खेळण्यात येतोय. सारसे संघ म्हटलं ना तर कधी पण 4था सामना ठेवायचा, कारण वेळेला प्राधान्य नाहीये. 3री ठेवली तरी पण वेळेवर नाही ना. टच कर त्यांचा तर हा मात्र चांगला मोठा फटका. बिगिट षटकार. आदित्य ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये. त्याच्या बॅट म्हणजे हा पहिल्याच चेंडूवरती षटकाराने स्वागत केले जाते. गोलंदाज कोण? अविनाश यांचा. 4थं षटक मात्र शेवटचं षटक घेऊन आला अविनाश गोलंदाजी मार्कवरती. तो पहिल्याच चेंडूवरती घणाघाती पहार केलाय मात्र आदित्य या फलंदाजाने आणि सीमारेषे बाहेर चेंडूला फेकून दिली. 6 धावांसाठी षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्याने 35 धावा धापलकरती लागल्यात. ती मात्र सावरली संघाची धावसंख्या. पुन्हा तोच चेंडू, पुन्हा तोच फटका, परंतु आता फटका फसलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. आदित्य यांच्या पारीचा अंतर. चांगली खेळी केली आपण. 35 धावांपर्यंत मजल मारून दिली. ते आपल्या संघाला चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. मात्र आदित्य या फलंदाजाकडून 5व्या क्रमांकावरती प्रतीक जाते 5व्या क्रमांकावरती. हॅलो, चला या आपण पोंजे संघ आपला कर्णधार घेऊन या. पोंजे संघ कर्णधार पाठवायचा आहे अविनाश. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर नक्की कर्णधार आपण पाठवा. पोंजे संघाचा अविनाश. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच मात्र बाद झाला होता अविनाश, अन्यथा नक्कीच एक मोठा फलंदाज आहे अविनाश सुद्धा. प्रतीक कशी फलंदाजी करणार, मात्र स्लोडची गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडीशी उंची जास्त झाली, अन्यथा हा सुद्धा षटकार होता. त्या दिशेला थोडासा क्षेत्ररक्षकावरती सूर्याचा किरण मात्र डोळ्यावरती येत होतं, तरी सुद्धा मात्र झेल टिपले, अप्रतिम झेल टिपले त्या खेळाडूने क्षेत्ररक्षकाने. इथे पाहतोय आपण 3ऱ्या चेंडूची फेकी करतोय, निर्धावची सांगता होते. थोडासा षटकार काला होता, मात्र 2ऱ्या चेंडूवरती कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. 3ऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू फेकी करतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मात्र अविनाश या गोलंदाजाकडून. प्रत्येक मात्र 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. ऑफ साईडला मात्र इथं फलंदाज होईल बाद. अविनाशाच्या पारीचा अंत होतो जायचा. प्रत्येक यांच्या पारीचा अंत लवकर जायचं बाळा. फलंदाजचं नाव काय? अरुण का? अरुण 7व्या क्रमांकावरती जातोय. एक नवीन फलंदाज आहे, पाहिलं गेलं तर वय सुद्धा कमी आहे,
परंतु पाहूया या फलंदाजावरती विश्वास ठेवलाय सावरली संघाने, कशी फलंदाजी होईल. विनंती करतो मी पैजे संघ आपला कणगळ पाठवा. पैजे संघ लगेच आपल्याला री एंट्री मात्र देण्यात आलेली आहे, कारण तिलेरी संघ वाट पाहून सारसे संघाचे तो निघून गेलाय. कृष्णा कॅप्टन पोंजे संघाचा आपण टॉचिंग करता या. इथे मात्र एक धाव सहज कंप्लीट केली. धापलकर धावा लागल्यात एक धावेच्या सहाय्याने 36 अंकावरती. इथे पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूपासून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते अविनाश या गोलंदाजाकडून. मला तर वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्लाय तर नक्कीच इथं धावसंख्या मात्र 40च्या पुढे जाईल की काय, परंतु इथं 36 धावा दापलकर लागल्यात. शेवटचा चेंडू परिधिभरा शिल्लक असेल. कृष्ण आपल्याला विनंती करतो की आपण आणि हा संदेश निर्णय जाणतोय ही धाव दिली जाणार नाहीये. यष्टीरक्षीच्या हातामध्ये चेंडू असेल. 37 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी, ती मात्र वैजनाथ वरसई संघाला. कृष्णा आपण यायचं टॉचिंग करता पोंजे संघाचा कर्णधार आलेला आहे. सारसे संघ आपला कर्णधार टॉचिंग करून घ्या इकडे डावी साईडला. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल तो मात्र पोंजे बनाम आणि काय स्वीकारले डिसिजन द्यावे आपल्याला सांगायचं. कृष्ण पोंजे आपल्याला डिसिजन सांगायचं आपलं फिल्डिंग. क्षेत्रसिंग स्वीकारले आमंत्रित केले फलंदाजीचे मात्र सारथे संघाला. तर हा सामना संपला तर पोंजे संघ आपला प्लेइंग इलेव्हन घेऊन लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचंय. चला उजव्या साईडला या आपण. वैजयंत वरसे संघ आपण खुर्च्या खाली करा. आपण वर्सेस आपले सावडी संघ आपण फलंदाज जे करतात वैजनाथ संघ त्यांना खुर्च्या खाली करायच्यात. चला शत्रुसिंग लावून घ्यायचे फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचे आपण वैजनाथ संघ. पेन वरसई परिसरातील मात्र प्रथमच वैजनाथ संघ हा मी पाहतो कर्जत तालुक्यातील या मैदानावरती. नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आज संक्रांतीचा मात्र सण असल्या कारणाने काय बरेच संघांना मात्र सुट्टीचा दिवस आहे.
आवडतं. इथे पाहिलं आपण पहिलाच मात्र इतर हादरत असतो तर किरण यांच्या स्वरूपामध्ये वैजन्य संघाला. हा चांगला फटका आहे. षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र श्रीगणेश केला जातोय ते मात्र वैजन्य संघाची धावसंख्या 6 ने वधारते. 1-6. प्रथम गोलंदाजी मार्कवरती पाहता आपण आदित्य ना आदित्य यांना सामोरे फलंदाज कोण गजानन. इथं नक्कीच डाव घेण्याचा प्रयत्न परंतु थोडस थांबवतोय तो मात्र गजाननकडे जाणतोय तो विकेट महत्वाचा आहे. विकेट जर टिकून खेळला आपण तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल परंतु क्रिकेट अनिश्चित खेळ मानला जातोय. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना होईल का. इथं आदित्य यांचा पुढील चेंडू मात्र सामना केला. ह्या चेंडू मात्र क्रॉस द लाईन खेळला. मोठा फटका येतोय. बिग हिट. तर दुसरा षटकार गजानन यांच्या बॅट मधून पाहता आपण. पॉवरफुल झेड विरुद्ध पत्र चालू असताना मात्र अद्यापपर्यंत धावसंख्या पाहतो वापरकरती 12. 1-12. चांगली सुरुवात ती मात्र बैजनाथ संघाची. वाईट आहे का. नक्कीच एक स्कोर घोषित केलाय मात्र थोडासा खराब चेंडूची फेकी होते. आदित्य या गोलंदाजाकडून 13 धावा दाखल करतील. एक धाव ऍड करायचे. 14 की 13. असू दे मात्र तोच फटका परंतु आता फटका बसला. क्षेत्ररक्षकाने हेरलं आणि मात्र इथं सापळा रचण्यात आला मात्र गजानन या फलंदाजाला आणि दुसरा हादरा बसतो. गजाननच्या पायाचा अंत होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 अंकावरती. अशी सुरुवात मात्र 13 धावाने केली होती परंतु विकेट गमावल्यानंतर ते मात्र सावरली संघाने. इथं 2 विकेट मात्र गमावं लागले तर वैजनाथ संघाला. पाहूया चौथ्या क्रमांकावरती कोण गेलाय. कोण रे. रोशन. चौथ्या क्रमांकावरती रोशन मात्र मैदानामध्ये जातोय. स्ट्राईक भेटते मात्र तर रोहित या फलंदाजाला त्यामध्ये एकही चेंडू मात्र खेळायला मिळालेला नाही. तो फलंदाज मात्र स्ट्राईकला जातोय. गोलंदाज मंगेश येथे गोलंदाजी मार्कवरती. व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक दुसरे घेऊन इथं पाहूया रोहितला मात्र स्ट्राईक भेटते. इथं पाहूया मात्र मंगेश गोलंदाजी मार्फत उलटा चेंडू. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज रोहित यांच्या पारीचा अंत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मास्त्र मानलं जातं. त्या चेंडूची फेकी होते इथं आणि लेग स्टंप मात्र उडवतो. इथं मात्र रोशन या फलंदाजाचा. 5व्या क्रमांकावरती सुभाष. जा लवकर सुभाष.
इथे नक्कीच झिरोवरती परतावं लागतं ते मात्र रोहित या फलंदाजाला. हा चांगला फटका पण फटका फसला. पाहूया इथं षटकार. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सोपा झेल मात्र जमीन दान झालाय आणि तो चेंडू जातो षटकार. हे षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 19 अंकावरती. 37 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अद्यापपर्यंत 3 षटकार आलेले आहेत ते मात्र वैजनाथ संघासाठी. तर मात्र पुन्हा उंची जास्त लांबी कमी. धावा फलकावती लागल्यात. दुसऱ्या षटकातले मात्र काही चेंडू शिल्लक असतील. सुभाष मात्र पाहूया कशी फलंदाजी करेल. नवीन फलंदाज आहे इथे मात्र ऑफसाईडला तो पहिला चेंडू करतो. फटका फसला आहे आणि शत्रूची कुठली चुकी करत नाही. का सोपा झेल मात्र जेच करतोय. इथं सुभाष मात्र परतावं लागेल. सुभाषाला जो जातो तो फलंदाज षटकार खेचतो. एका दोघींनी जरी आपण धावा जर केल्या तर नक्कीच सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. परंतु प्रत्येक फलंदाज जातो आणि षटकार खेचण्याचा प्रयत्न करतोय आणि आपलं विकेट मात्र गमावं लागतंय. ते जायचं मैदानामध्ये. चौदा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना नक्कीच मात्र थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका. त्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार. 1 धाव. तर काय करतोय फलंदाज. काहीच गरज नव्हती. चेंडू जर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दुसरी धाव होऊ शकत नाहीये तर थांबणे गरजेचं होतं. जायचं परत. इथे मात्र पाहूया कोणी फलंदाज स्ट्राईकला. तो फलंदाज कोण नाव काय. अविनाश. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक इथं दुसरं संपुष्टात येते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 22 अंकावरती. अजूनही 15 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ती मात्र वर्षे वैजनाथ संघाला. चला स्पीडअप घ्यायचं आहे. काटेवाडी मात्र पहिला सामना खेळून मात्र अजूनपर्यंत थांबावं लागलंय.
तर इथे नक्कीच काही संघ मात्र वेळाला प्राधान्य देत नाही, त्यामुळे आपल्याला उशीर होतो. तर आपल्याला जो वेळ दिला असेल आयोजकाने, आपण कुठे जर एंट्री करत असेल तर आपण वेळेला प्राधान्य द्या, वेळेवरती जा. अविनाश गोलंदाजी मार्क करते, सामोरे लेफ्ट हँड फलंदाज कोण? अविनाशच. अविनाश टू अविनाश अशी मात्र पाहायला मिळतात पेजवरती, ह्या मैदानावरती हा सामना अविनाश टू अविनाश. चला चालू करायचा आहे सामना. हा चांगला फटका आहे, परंतु फटका बसला, परंतु क्षेत्ररक्षक जज करू शकला नाही आणि चेंडू जाईल 1 धाव सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा येतो चौकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 26 अंकावरती. अजूनही मला वाटतं की 11 धावांची आवश्यकता, 11 चेंडू 11 धावांची गरज. बॅटचा आणि चेंडूचा फक्त संपर्क झाला तरी आपण धावा करू शकतो. प्रति चेंडू मागे 1 धाव करायची आहे. चला पहिल्या चेंडूवरती मात्र षटका चौकारने स्वागत केले अविनाश या गोलंदाजाचं अविनाशने, परंतु झेल होता, परंतु क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं मात्र खराब पाहायला मिळाला आणि हा चौकार मात्र मिळतोय. नशिबाचा चौकार तर मात्र वैजनाथ वरसेच्या संघाला. चांगला फटका मारायचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चेंडू जातो निर्धाव वेस्टरच्या हातामध्ये. थोडा चौकार खाल्ल्यानंतर थोडासा मध्य चेंडूची फेकी करतो. कंदकून गोलंदाजी पाहायला मिळते अविनाश गोलंदाजाकडून. शॉर्ट पिच चेंडू होता आणि काय करतो इथं हिट करणं गरजेचं होतं. हिट जर केला असता तर एक हेड डाऊन साठी गेलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये त्याच्या पारीचा अंत झाला असता आणि कुठेतरी इथं सामन्यामध्ये आपण कमबॅक केला असतं. इथं 1 धाव घ्यायचे. किती झालं? 27 धावा धावपालकारती 10 धावांची गरज. सामना बरोबर सुटला तर काय सुपर ओव्हर आहे का? नक्कीच सुपर ओव्हर आहे. चला चालू करायचा आहे सामना. हा मात्र स्टेट अँड जाऊन खेळला फटका, परंतु पुन्हा फसला, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा खराब क्षेत्ररक्षण करतोय. इथे मात्र हा झेल ना मित्रा, तर आपण मॅच गमावलेली आहे. हा षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 33 या अंकावरती. अवघ्या 4 धावांची गरज. मंगाशी जर आपण हिट केला असता तर ह्या फलंदाजाला स्ट्राईक मिळाली असती, तर हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. हा षटकार आपला वाचला असता. नवीन फलंदाजाला मात्र सेट होण्याचा वेळ जातो आणि पुन्हा झेल मिळाला. पाहूया काय क्षेत्राचं करतोय मंगेश. कुठलीही चुकी करत नाही. आता मात्र झेल टिपतोय. नवीन फलंदाज जायचंय मैदानामध्ये. शेवटला ना 4 बॉल 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. हॅलो चला पोंजे संघ आपण तयार राहायचंय. याच्यानंतर आपला सामना आहे, शेवटचा सामना असेल पोंजे आणि सारसे यांच्यामध्ये. तर दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. अवघ्या 4 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय अभि. चांगला फटका आहे अभिच्या बॅट मधून. हा पाहतो आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? हा क्षेत्ररक्षकाने पूर्ण मॅच मात्र गमावलेली आहे आणि इथं हिट केलाय. असंही मागे हिट करणं गरजेचं होतं. 2 धाव ऍड करायचे आहेत. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता.
एक धाव जर केली तर सामना बरोबरच सुटेल आणि सुपर खेळला जाईल. फलंदाज किती बाद झालेत? विकेट 7 बाद. कोण बॅट्समॅन न्यू योगेश नवीन फलंदाज पाहतोय आपण. योगेशला स्ट्राईक असेल. दोन धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू 2 धावा. हा सामना संपल्यावर तर लगेच आपलं प्लेइंग इलेव्हन घेऊन मैदानामध्ये रवाना व्हायचंय ते मात्र पोंजे संघ. हॅलो, नवीन गोलंदाज शेवटचे षटक घेऊन येतो. त्यानंतर बाबू कशी गोलंदाजी करणार? संघ आपला अडचणीत सापडला. ते क्षेत्ररक्षकाने जे मिक्स झेल जे टिपले नाहीये ते कुठेतरी 10 धावा जे एक्स्ट्रा खर्च केल्यात त्यामुळे पराभव पत्करावा लागेल ते मात्र. पहिला चेंडू आणि विजय फटका. चेंडू सामना नाही, सीमारेषे बाहेर. आपण सेकंड करून घ्यायचे. समोरच्या संघाला मात्र पुढील सामन्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. करतात असोसिएशनचे जे नियम आहे ते फॉलो करायचे आपण. लाईनअपने या मैदानाच्या बाहेर आपण सावरली संघ आणि वैजनाथ संघाबरोबर आपण सेकंड करून घ्यायचे. जरी आपण हारला असेल तरी पुढील संघाला आपण पुढील सामन्यासाठी शुभेच्छा द्यायच्या.